वर्षभरानंतर उलगडा दृश्यम शैलीतील खून, मित्राची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकणारा आरोपी जेरबंद। तब्बल वर्षभरापूर्वी घडलेल्या एका गूढ खुनाचा छडा लावण्यात कदीम जालना पोलिसांना मोठं यश आलंय। कर्जाच्या पैशाच्या वादातून मित्राची गळा आवळून हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकून पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता अप्पर पोलीस अधीक्षक विजय साळी यांनी पत्रकार परिषदेत घेत माहिती दिली। गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि जनुकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला। या कामगिरीमुळे कदीम जालना पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला। अविनाश वाघमारे राहणार माळीपुरा जालना याने सप्टेंबर 2025 मध्ये त्याचा मित्र ऋषिकेश पवार याचा खून केल्याची माहिती समोर आली। नोंद तालुका पोलीस ठाण्यात असल्याचं आढळून आलं। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानं ऋषिकेश पवार याच्याकडून सुमारे 1 लाख रुपये उसने घेतले होते, मात्र आर्थिक अडचणीमुळे तो पैसे परत देऊ शकत नव्हता। ऋषिकेश वारंवार पैशाची मागणी करत असल्याने दोघांमध्ये वाद झाला। घटनेच्या दिवशी आरोपीने ऋषिकेशला पैसे नंतर देतो, आज पार्टी करू असे सांगून मोटरसायकलवर बठाण गावाजवळील शेतात नेलं। तिथे दोघांनी मद्यप्राशन केलं। त्यानंतर पैशाच्या वादावरून आरोपीने प्रथम हाताने आणि नंतर नायलॉनच्या रुमालाने गळा आवळून ऋषिकेशची हत्या केली। हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह एका 4 चाकी वाहनात टाकून दुधना नदीच्या पात्रात फेकून दिला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। तपास पथकाने दुधना नदीलगतच्या विविध पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान सापडलेल्या बेवारस मृतदेहाची माहिती मागवली। त्यामध्ये अंबड पोलीस ठाण्यात झालेल्या एका बेवारस मृतदेहाशी या प्रकरणाचा संबंध असल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान पोलिसांनी केलेल्या जनुकीय अहवालात संबंधित मृतदेह ऋषिकेश पवार यांचाच असल्याचं आणि त्याच्या आईशी जैविक नाते असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर तालुका जालना पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी अविनाश वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले असून या गुन्ह्याच्या पुढील तपासाची जबाबदारी पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्याकडे सोपवली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस निरीक्षक संतोष साबळे तसेच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सचिन चौधरी, मतीन शेख यांच्यासह तपास पथकानं केली। गोपनीय माहिती, तांत्रिक तपास, जनुकीय पुरावे आणि सातत्यानं पाठपुराव्याच्या जोरावर वर्षभरापासून गुढ बनलेले हत्याकांड उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय। 1 वर्षापूर्वीचा जो खुनाचा गुन्हा आहे तो कदीम जालना पोलीस स्टेशन, SDPO आणि तालुका पोलीस स्टेशन यांनी खूप शिताफीने उघडकीस आणलेला आहे। यामध्ये एक 22/9/25 रोजी मिसिंग तालुका पोलीस स्टेशनला दाखल होती। या मिसिंगचा तपास करत असतानाच तसेच कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल होता 119(1) BNS। त्यामध्ये जो आरोपी अटक होता त्यानं ह्या गुन्ह्याची कबुली दिली की जो मिसिंग पर्सन आहे त्याचा खून त्यानं 1 वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर 25 मध्ये केलेला आहे आणि ती डेड बॉडी दुधना नदीमध्ये टाकलेली आहे। त्या ह्यानं आम्ही तपास केला असता आम्ही दुधना नदीच्या आजूबाजूला जेवढे पोलीस स्टेशन आहे तिथून अनआयडेंटिफाईड एडीज शोधल्या। त्यामध्ये अंबड पोलीस स्टेशनला आम्हाला अशी एक एडी मिळाली की जो मिसिंग पर्सन आणि त्याच्यामध्ये साम्य दिसून आलं, म्हणून आम्ही त्याचा DNA ऑलरेडी पाठवलेला होता। त्या मिसिंग मृतकच्या आईचा DNA मॅच करण्यासाठी पाठवला तर दोन्ही DNA मॅच आले। तोच मृतक आहे याची खात्री पटल्यानंतर आम्ही तालुका पोलीस स्टेशनला आता 103 नुसार 238 BNS नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। आणि हा गुन्हा जो मृतक आणि जो आरोप आहे यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद चालू होते 1 लाख रुपये, त्याच्यामुळे हा घडलेला आहे। आणि ह्या गुन्ह्याचा तपास आता पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब, कदीम पोलीस स्टेशन आणि त्यांची टीम करत आहे। यामधील आरोपी सराईत गुन्हेगार वगैरे आहे? यामधील आरोपी आहेत त्याच्यावरती यापूर्वी 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत। घरफोडी, आर्म्स ऍक्ट, मारहाण, तर तो सराईत गुन्हेगारच आहे।